कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वतीनं सन 2025-26चा सुधारित आणि सन 2026-27चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर करण्यात आला. आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक के. मंजुलक्ष्मी यांनी हा आराखडा परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांच्याकडे मान्यतेसाठी सुपूर्द केला. अंदाजपत्रकात 74 कोटी 12 लाख रुपये महसुली जमा तर 74 कोटी रुपयांच्या आसपास महसुली खर्च प्रस्तावित करण्यात आला असून सुमारे 11,45,000 रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे. भांडवली जमा 30 कोटी 81 लाख रुपये तर खर्च 29 कोटी 64 लाख रुपये असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2026-27 या वर्षात KMT ताफ्यात 65 डिझेल बसेस आणि PME बस सेवा अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 40 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. यामुळे दररोज सुमारे 88 बसेस मार्गावर धावतील असं नियोजन करण्यात आलंय. या निमित्तानं शहरातील प्रमुख बसथांब्यांचं आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण तसंच प्रमुख पार्किंग ठिकाणांपासून श्री अंबाबाई मंदिरपर्यंत शटल बस सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय. यासोबतच डेटा आधारित मार्ग नियोजन, ताफा वापर 90% वाढवणं, बस नादुरुस्ती कमी करणं आणि चालकांना प्रशिक्षण देणं यासारखी उद्दिष्ट ठेवण्यात आली आहेत. याबाबतची माहिती परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांनी दिली. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात 40 बस येतील. अशा या 40 बसच्या लॉटमध्ये हे आपल्याला बसेस येणार आहेत. 6 आठवड्याची ही जी किमान वेळ आहे, तर 100% या बस येत्या 6 महिन्यामध्ये इलेक्ट्रिकल बस ही कोल्हापूर रस्त्यावर धावणार आहेत. आणि मेन म्हणजे जे पूर्वी KMT होतं की आपण तिकीट्स वगैरे फिजिकली काढायचो, तर ते फिजिकली न करता ह्या वेळेला डिजिटलायझेशन येणार आहे. तिकीट्स होणार आहेत, पासेस होणार आहेत. स्टुडंट्सला भरपूर मुबलक दरात त्यांना प्रवास करता येणार आहे. वृद्ध लोकांनाही मुबलक दरात प्रवास करता येणार आहे. यामध्ये डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंटवर जास्त आम्ही फोकस केलेला आहे, तेही चांगल्या प्रमाणात आम्ही आणणार आहे. यामध्ये जो कनेक्टिव्हिटी आहे इतर गावांमध्ये, ग्रामीणमध्ये, तीही कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आपण घेणार आहे. तर 100% KMT एक नवीन चेहरा म्हणून ह्यावर्षी उत्तीर्ण होणार आहे. महिलांसाठी पिंक बसची सोय करण्यात येणार असल्याचं सभापती जाधव यांनी सांगितलं. आम्ही स्वतंत्र बस योजना अशी केलेली आहे, तर त्याला आम्ही काही वेळेला आपण पिंक बस असं पण नाव देऊ. तर ही बस ठराविक कालावधीसाठी असणार आहे, म्हणजे कॉलेजच्या टायमिंगमध्ये असणार आहे किंवा इतर पीक आवर्स जिथं आहे की जिथं महिला वर्ग जास्त काम करतात कमर्शियल एरियामध्ये, तर तिथं ही बस सेवा आपण देणार आहोत. त्याच्यानंतर बाकीच्या रेग्युलर बसमध्ये सुद्धा आपण CCTV, महिलांसाठी CCTV प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक सीटला एक इमर्जन्सी बटन दिलेलं आहे, त्याला SOS म्हणतात, की जेणेकरून काही महिलांच्या बाबतीत प्रॉब्लेम किंवा काही कोणी त्रास दिला तर ते इमिजिएट बेसिसवर ते बटन दाबून स्थानिक पोलीस स्टेशनला जर संपर्क होऊन त्याच्यावर लगेच कारवाई होऊ जाईल. या बैठकीला परिवहन समिती सदस्य दुर्वास कदम, उमेश पोवार, मानसी लोळगे, श्रीधर गाडगीळ, प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके, उपायुक्त परितोष कंकाळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी PN गुरव, लेखापाल राजेंद्र सूर्यवंशी, संतोष लोखंडे आदी उपस्थित होते.